क्रमांक 4 विषय श्रद्धा व अंधश्रद्धा. बघताय ना मुलं बघते मध्ये या त्यांना. अरे ते बाहेर उभारलेल्या भक्तांना पण आत घ्या की रे. आले 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 बाबा चमत्कारी आले. सगळ्या भक्तांची समस्या दूर करायला आले. भूत बाधा असू दे, वशीकरण असू दे, करणी बाधा असू दे, सगळे उपाय घेऊन आले. काशीवरून PhD आणि कुंभमेळ्यातनं क्रॅश कोर्स करून आले. बदली करून देणार, प्रमोशन करून देणार, वेतन वाढवून देणार. बाबा चमत्कारी. पुरुषांना वॉरंटी, महिलांना गॅरंटी. बाबा चमत्कारी. खिशाला खात्री पण कामाची खात्री. बाबा चमत्कारी. तर या भक्तांनो आपल्या दारानं मांडा आणि सोडून घ्या. बाबा चमत्कारी. बाबा आज फक्त सरकारी माणसं घेतले, लय मोठी लिस्ट आहे. सगळ्यांना बोलवून घेतो. मालच माल आहे. आपला धंदाच आहे योग हे. कोल्हापुरातनं अमर सिद्ध आल्यात. त्याचं गाणं ऐकायचं का? सिंहाचा अमर आलाय बरे. येऊ दे त्याला. बाबा बाबा मी एसटीओ आहे बाबा. बाबा रामेतीमध्ये TDS लेक्चर झाल्यामुळे त्याला त्यातलं मला काही समजलंच नाही बाबा. असं वाटतंय माझ्या आयुष्याचं सगळं TDS झालं बाबा. बाबा मला मदत कर. त्यातला मला काहीतरी फरक समजावून सांग. मला काहीतरी उपाय सांग बाबा. अरे एसटी वा नमस्कार आहे इथं पण सुरू. आधी पाया पड. प्रणाम. अरे एसटी वा तुझी बॅच कुठली रे? बाबा 2012ची बॅच. चायना बॅच. तुझ्या बॅचचं जॉईनिंग आहे का नाही? राहू काळाचं नाही. त्यामुळं तुला सगळा प्रॉब्लेम आहे. दोष तुझा नाही, आसुरले पोरले तुझं गाव आहे. बरोबर आहे का नाही? होय बाबा होय बाबा. आणि तू एसटी वाईस नव? होय बाबा माझं आत्ताच प्रमोशन झालं बाबा. अरे तुला फक्त TDS चा अधिकार आहे. TCS चा अधिकार ते तुझ्या डिपार्टमेंट मधले TC बघून घेतील की रे. तुला पण फ्लिपकार्ट, Amazon पाहिजे काय? हो बाबा मला नको. फक्त TDS घे. जा बघता ऐकू दे अंधारा. बाबा चमत्कारी की जय. बाबा दुसरे भक्त आले. पन्हाळ्यावर त्यांचं गाणं ऐकून घ्या. अरे ह्यो पण पन्हाळ्याचा आहे वय. फक्त लईच अडचणीत दिसतो या. रवी मस्केने एक लिंक पाठवली बाबा. तुमचा भक्त आहे रवी मस्के. त्यानं बँक ऑफ इंडियाच्या नावाने एक लिंक पाठवली. लिंक ओपन केली. 50 लाख गेले बाबा. 50 लाख. काहीतरी उपाय सांगा बाबा. अरे एसटी वा दम धर. पहिला मला या पहिला एकदा तू सांग एवढं पैक तुझ्या गेलं 2 वर्षापूर्वी SBI ला अप्लाय केलं होतं. आता पैसे जमा झालं होतं तेच गेलं बाबा. HBA चे पैसे गेल्यात होय. तू का आलायस रे? का आलायस रे मग? मग पैसे तेवढे मिळवून द्या बाबा. कुठे पैसे गेले माझे? थांब जरा मला रेंज येऊ दे. जमतारा
हुशार बाबा दिसतोय. चमचाला. ते काय आहे बाबा? अरे नायकू, हो बाबा. ह्याच नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन नाही वाटत. पहिला एक काम कर, त्या HBA पैशातनच एक नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घे. देतो बाबा. म्हणजे तुला जमताराचं सगळं रुपये कळत. तू एसटी वाईस ना? होय बाबा. ऑडिटला आहेस का लोडरला? नोडल आहे बाबा. तुझ्याकडे फक्त 48 तास आहे. 200-300 लोकांनी पैसे राहणार आहे. आणि ते पैसे जर तुला वाचवायचे असेल, नोडल अधिकारी आहेस ना? होय बाबा. काढ की मग DRC तेरा. बँक खाती उठवून घे. आणि वरची जर नाही म्हणली तर तुझं डिपार्टमेंट मध्ये जॉईन कमी ओळखीच आहेत ना? आहे की बाबा. DRC 22 काढायला तुला तुझे पैसे परत मिळतील. उपकार होतील बाबा. काहीतरी लिंबू बिंबू द्या बाबा म्हणून. नायकू, त्याला लिंबू घे. बाबा काय ओम भट म्हणा त्याच्यावरती. ओम भट सोहम घे. लिंबू घे आणि 1930 ला फोन लावा, तुझं काम होऊन जाईल. आणि सांग बाबा. आणि ती परवा कुणाचं लेक्चर झालं रे नायकू? परवा संदीप गाडगे सरांचं लेक्चर झालं. अरे एक गाडी आहे सरांच्या लेक्चरला, गाडी घेऊन बोंबलत कुठतरी गेला असणार. लेक्चर व्यवस्थित कर. जय हो बाबा चमत्कारी. जय हो बाबा चमत्कारी. बाबा पुढचे भक्त पण सरकारी खात्यात ना ते मिळता कोण द्या मॅडम आहे. येऊ दे, सारांना ऐकून घ्या बाबा. येऊ दे, येऊ दे. पुरुषांची गॅरंटी, बायकांची वॉरंटी घेतलीच या मॅडम, या बालिके, काय आहे तुझी इच्छा? बाबा लय गोंधळ उडालाय डोक्यामध्ये. PS आहे, UPS आहे, रिवाइज NPS पण आलाय. सरकारने पण ऑप्शन मागितलाय. घाबरू नकोस एसटी वा, घाबरू नको. केसेस नाहीत म्हणून तुझ्यावर ह्यो परिणाम झालेला आहे. लय प्रेशर केले आपल्याला. सांगितलं साहेब बाबा, पण काय मागावं तेच कळलं, ऑप्शन काय द्यावा तेच समजलं. नायकू, ऑप्शन म्हणजे विकल्प का रे? हो बाबा. आणि नायकू, आपण कोणता विकल्प दिलाय रे? बाबा आपल्याला नसते की सरकारी माणसांना असते. म्हणजे आपलं कांदा, लिंबू, कोंबड, बोकाड. त्यातच असते आपलं सगळं बाबा. बर 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 बर. मॅडम, हा बाबा. NPS, UPS, रिवाज NPS हे असलं डोक्यात काय नका. बक्षीस समिती आणि कुठली कमिटी रे? खुल्लर, ते पण आमचंच बघत आहे. त्यांना मीच सांगितलेलं असं रिपोर्ट द्या म्हणून. पण तुम्ही एक काम करा, आंदोलन करा आणि जुनी पेन्शन घ्या. कोणती पेन्शन? एकच विषय. जुनी पेन्शन. अंगार दे नायकू आणि जुनी पेन्शनच घ्या. तथास्तु. जय बाबा चमत्कारी. जय बाबा चमत्कारी. बाबा पुढचं भक्त पण रेटऱ्याहून आल्यात आंबोलगोंदी. रेटऱ्याचा ढाणेवाग म्हणते त्याला. वाळव्याचा वाघ दिसतोय. बाबा बोल बघता बोल. मी पण STY बाबा, 1 वर्ष झालं प्रमोशन झाले, पण पगाराचा काय मेळ लागेना. मला पगार नाही की पण अधिकाऱ्याचा. माझ्याच मित्रांना 56, कुणाला 56,900, कुणाला 53,900, काय ताळमेळ नाही. काय खुल्लर समिती एक सांगत्या, बक्षीस समिती एक सांगत्या, काय करू काय कळना. बस. फक्त घाबरलाय वाटत. अरे एवढं काय टेन्शन घेतल्यास? बेसिकचाच एक प्रश्न आहे, एक बेसिक ध्यान असणे. तुझं रिवाज बेसिक काढतो आम्ही. काम कर नायकू. बोला बाबा. बेलापूरला नोडल 2च्या मॅडम आहेत. सीमा महाराष्ट्रात पहिली ऑर्डर तिने काढली. त्यांचा नंबर दे ना आणि ती कशी ऑर्डर काढल्या घे बघून. हो बाबा. आणि परवा NPS आणि हे रिवाज NPS आणि त्या समितीवर काय तर कोणतं लेक्चर दिलं तर कोण रे? त्यांचा नंबर दे. हो बाबा नंबर देतो त्यांना. बाबा चमत्कारी महाराज की जय बाबा चमत्कारी. जय बाबा चमत्कारी.
बाबा पुढचे फक्त सरपंच आहेत. सरपंच डिवोशन झाले, खासदार आमदार पोलीस सरपंच येऊ दे. नमस्कार. बोल बघता बोल. बाबा मी सरपंच आज नाही पण सरपंच होणार आहे. माझं नाव निलेश राऊत. काय करतोस बघता तू? काय सध्या कंगाल झालेला आहे. या सर्वांनी बघा काय केलेली आहे. SIP काढलेली आहे, कोणी टर्म इन्शुरन्स काढले, कोणी लाईफ इन्शुरन्स काढले, कोणी FD केले. मी मात्र गृह कर्ज काय ते कार लोन याच्यातच अडकलेलं आहे. हे जाऊ द्या, आमचे मित्र आहेत जरे मुंबई पहिली मी दाखवली. मी शिकवला ते आता 2000 कोटीच्या वार्ता करतात. जाण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवा बाबा. दाखवतो. तुम्हाला बसावं लागेल. काय झालंय माहितीये का? नायकू यांचं काय झालंय माहितीये का? हे एसटीआय जॉईन झालं. 20 लाखात लगीन केलंय, 15 लाखात रिसेप्शन, गावाला दाखवाय 25 लाखाची गाडी. अरे असलं केलं तुझं पैसे कसं बाबा ह्याला वाटते? बंगला बी 60 लाखाचा बांधला. 60 लाखाचा. चांगलं चालू होतो मात्र त्यांना पण HBS काढला असणार. काढलाय. जाऊ दे, तू एक काम कर. आपल्याच खात्यातील पुणे येथे कार्यरत आहेत राज्यकर अधिकारी चेचे सर. यांचा नंबर घे, फायनान्शियल प्लॅनिंग करून टाक. आणि एक काम कर, त्या झरे सरांच्या बरोबर बस. त्या 2000 कोटीतलं थोडंफार तुला नॉलेज आले तर लय भारी होईल बघ. जा यशस्वी बाबा. ऐकू हा बाबा. रुका कायकू. भक्त आले बाबा. त्यांचं गाणं नाही. करते बाबा. नमस्कार बालिके. अच्छा. सदिच्छा. काय आहे तुझी इच्छा? बोल. मी आत्ताच कोल्हापूरवरून ठाण्याला अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. तर अधिकारच काय आले नाहीत बघा. ऑफिसर वाटलं झाले आणि अपडाऊन करून सगळं जीव वैतागलाय सगळा पूर्ण. माझी पत्नी तेवढे कोल्हापूरला होईल का बघा. होईल. काय झालंय माहितीये का? जी बॅच पण 2012चीच का? हे राहू काळातलीच बॅच. तू एक काम कर. तू काय कर, तू कागलची कागल. होय महाराज. कागलच्या पिराला बोकडा. आमोशाला उलट्या पकाचं कोंबड तू शिजवून नायकूकडे आणून. आणि काय कर, फक्त 200 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट कागल मध्ये घेऊन दे. तुझी सगळी इच्छा पूर्ण होईल. काम तेवढं लवकर होऊ दे महाराज. GR काढतो त्याप्रमाणे ऑप्शन दे. मेडिकल सर्टिफिकेट नायकू तुला काढून देईल. त्यानुसार कारवाई कर, बदली होईल तुझी. नायकू रुका कायकू. बाबा कोल्हापूरवर जिल्हा व्यवसाय अधिकारी मनोज येडगे साहेब आले. GST एकच पद जिल्हा व्यवसाय कर अधिकारी आहे वाटतं. येऊ दे त्याला. बाबा नमस्कार. बाबा नमस्कार. बाबा माझं वजन वाढतंय. उपवास केला तरी वजन वाढतंय, हवा खाल्ली तरी वजन वाढतंय. बाबा उपाय सांग. बाबा उपाय सांग. नायकू आपलं वजन जर कमी असतं तर ही करावं लागलं असतं. बाबा नारळचं नाव आहे काहीतरी सांगा. सांग बघताला आपण कितीतरी असा अभिनय सोडल्यात जी फक्त एका वजनामुळे आपल्याला मिळालेलं नाही. देवा बोल. झुंबा केलं, रामदेव बाबा केला, तरी काय फरक पडला नाही. देवा मला उपाय सांग. देवा दीक्षित बी केलाय. दीक्षित कोल्हापूरचा आहेस का रे तू? हो देवा. आज 7 दिवसातलं 5 दिवस तू वरपून मटण खाणार. तुझं वजन कसं कमी होणार? तुला दीक्षित डाएटची गरज नाही, तुला माधुरी दीक्षितच्या डाएटची गरज नाही. आणि एक काम कर,
बोल देवा. 1.25 महिने तू अजिबात व्हेज खाऊ नकोस. तेव्हा ते PTO आहे. PTO आहेत. एक काम कर, अरे परवा कोणीतरी लेक्चर दिलं त्याला आहार व्यवस्थापन. भुमरे मॅडमनी. फोन बंद करा. केलताच का रे तुझा फोन? हा ना. हा. तुला बन्सी गम शोधायला बोलवलं. आणि एक काम कर, हो देवा. राज्य कर अधिकारी आहेस नव्ह तू, हो देवा. व्यवसाय कर अधिकारी आहेस हो नव्ह. देवा. अरे इथं जमलेले माझे ऑडिटचे अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी आमरण उपोषण कर. तेव्हा नाशिकवरनं श्रीकांत गावारे साहेब आले. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तेव्हा नमस्कार करतो तेव्हा. जेव्हा ऑफिसमध्ये घरामध्ये जिकडे जिकडे जातो तिकडे गुगल शीटच दिसते तेव्हा. एकच माहिती 4 फॉर्मॅटमध्ये 10 वेळा मागवली जाते तेव्हा. जनी मनी स्थळी पासाणी सगळीकडे गुगल शीटच दिसते. याच्यातून काय उपाय सांग देवा. नायकू, हा देवा. अरे ह्यो एसटीओ घाबरलेला दिसतो. 2012च्या बॅच मध्ये क्रॉप करून घेतलाय का रे? बोल, तू 12च्या बॅचचा वाटत नाही. बोल, मिळतील केसेस तुला. बोल, तू गुगल शीट भरायला तुला अडचणी येतात होय? आणि पगार आपल्याला त्याचाच मिळतो. ऐकू, हा बाबा. अरे आपण कुठं तर आपली गुगल शीट पाठवतोय ना. काशीला पाठवायला लागते दर आठवड्याला बाबा. माझी पण गुगल शीट वरच सगळी प्रोसेस आहे. 20% कठीण आहे आवाज. एक काम कर, जर नाही जमली वरच्याच खालच्याच पुढच्याच मागच्याच बघून परत जा. आणि तू आता अधिकारी झालायस ना रे. मग आता जरा TNST ला पण काम दे की. सगळेच तू करणार आहेस. बाबा चमत्कारी की चमत्कारी के. तेव्हा कपिल कांबळे साहेब पण आले. त्यांचं कारण ऐकून घ्या. पाठव पाठव. देवा पाया पडतो देवा. नीट पढ़ नीट पढ़ नीट पढ़. 2012 बैच मेरे कब्जे में है. बोल. देवा मन झाल्यावर नाही. काय येळ पूर्ण नाही भेटत. घरच्याला येळ येता येईना. कामाचा येळ पुरवणा. काय बघा मला देवा वाटत लागला बघा बाबा या कामाला. उपाय सुचवा देवा, उपाय सुचवा. काय तुझं मन थाऱ्यावर नाही, नाही ना. शरीर तर आहे नव्हतं थाऱ्यावर. काय करू नकोस, तुला स्क्रीन टाइम वाढलाय. त्यात युट्यूबवर आहेस, गुगलवर हिडन ऍपवर आहेस, इंस्टावर आहेस, चेस करतो चेस. सगळ्यावर आहेस. तुझा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे तुझ्या आयुष्यात ताण तणाव आले. नायकू, हो बाबा. अरे परवा ती देशमुख साहेब आलते की अशोक देशमुख, हो साहेब. असं काहीतरी कळालं नव. हा, एक काम कर, ह्यो लिंबू घे आणि ही हसत खेळत तणावमुक्ती 100 रुपये. बाबा चाकणवरनं पण एक फक्त आलं. येऊ देत, कपिल साहेबांचं कारण ऐकून घ्या बाबा. घेऊया की. देवा आशीर्वाद दे देवा. आशीर्वाद नाही, पाया पड. बोल बघता बोल, काय अडचण आहे तुझी? देवा माझं असं झालंय, लग्न झाले पण बायको नाही, दात आहे पण चणे नाही. नायकू, अरे काय बडबडते? आपल्याला बायको नाही. जखमीवर मीठ सोडायला लागले. ऑडिटचं एसटीओ प्रमोशन दिलंय पण केसेस दिलेलं नाही. नवीन शाखा निघली का रे? हा नवीन शाखा आहे बाबा.